नमस्कार मित्रांनो. तर आज आपण अकाउंटचा ऍडमिशन ऑफ पार्टनर या चॅप्टरचा सेकंड प्रॉब्लेम बघणार आहे. ओके, तर रीड करू प्रॉब्लेम अगोदर आपण. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ मकरंद अँड महेश शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2. या रेशो मध्ये ते प्रॉफिट अँड लॉस दोघं शेअर करत आहेत. बॅलन्स शीट दिली, इकडे लायबिलिटी दिली, तिकडे असेट दिलेले आहेत. खाली ऍडजस्टमेंट आहे. ऑन 1 एप्रिल 2019 मंगेश ऍडमिटेड, नवीन पार्टनर ऍड झालाय मंगेश. यांचा रेशो दिला होता आपल्याला 3:2. त्यांचा रेशो आहे दोन पार्टनरचा पहिल्या. ऍडमिटेड फॉर 1/2 शेअर ऑन द फॉलोइंग टर्म्स. ठीक आहे, 1/2 शेअर भेटणार आहे त्याला नवीन. पुढं पहिले ऍडजस्टमेंट आहे, ही स्पेड पहिलं मार्किंग करून घेऊ आपण. प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड, मग प्लांट अँड मशिनरीला मार्किंग करायचं. प्लांट अँड मशिनरी, नंतर बिल्डिंग, बिल्डिंग दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे दिलेलं आरडीडी टू बी इन्क्रीज अप टू ₹4,000. आरडीडी म्हटलं की डेटर्स. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे द ओल्ड पार्टनर्स हाफ रिटेन द डिसाइडेड सॅक्रिफाइस इक्वली. ठीक आहे, इन्फॉर्मेशन आपण चालू करू. आता पहिले कॅपिटल अकाउंट दिलेलं आहे. कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट साईडला लिहायचं. हा आपला तिसरा पार्ट आहे. पहिले दोन पार्ट तुम्ही जरूर बघा, जेणेकरून तुम्हाला हा प्रॉब्लेम समजायला सोपं जाईल. ठीक आहे, पहिला बॅलन्स ब्रॉट डाऊन करू आपण. कॅपिटलचा क्रेडिट साईडला करत असतो आपण बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. मकरंदचं कॅपिटल आहे 95,000 आणि महेशचं आहे 1 लाख. ओके, पुढे क्रेडिटर्स आहे. क्रेडिटर्स इकडे लॅबिलिटीला येतात, इकडे लॅबिलिटी लिहू आपण. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 4,000. ते अमाऊंट जरा खाली वरती झाली आहे. पुढे बिल्स पेएबल लॅबिलिटी आपली, इकडे लॅबिलिटीला 3,000. ओके, नंतर पुढे असेट दिलेले आहेत. बिल्डिंग आहे, इकडे असेट साईडला लिहायची बिल्डिंग. बिल्डिंगची अमाऊंट आहे 72,000. ठीक आहे, मार्किंग आहे याच्यावर. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे बिल्डिंग नंतर प्लांट अँड मशिनरी, तर खाली लिहू आपण प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे तर दिली आहे बघा, अमाऊंट 60,000. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे डेटर्स दिलेलं आहे, तर खाली डेटर्स. डेटर्सची अमाऊंट आहे 42,000. मार्किंग आहे याला, इनरला लिहायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट दिलेलं आहे तुम्हाला, हे डेटर झालं आपलं, हे सर्व झालं. ठीक आहे, कॅपिटल अकाउंट लिहिलं आपण, बिल्डिंग लिहिली, मशिनरी लिहिली, डेटर्स लिहिलं, बँक दिलेलं आहे. हे तर बँक किंवा कॅश अकाउंट म्हणतो त्याला. ठीक आहे, हा बँकेचा बॅलन्स आहे तो इथं ब्रॉट डाऊन. हे रफली वर्किंग नोटसाठी हे तुम्ही रफली केलं तरी चालेल. 20,000 इकडे डेबिटला ब्रॉट डाऊन करायचा असतो. पुढे दिले फर्निचर 10,000. याला काय ऍडजस्टमेंट नाहीये. ओके, पुढे ऑन 1 एप्रिल 2019 मंगेश इज ऍडमिटेड फॉर 1/2 शेअर इन द फॉलोइंग टर्म्स. ही पेड ₹1 लाख ऍज हिज कॅपिटल. कॅपिटल आणलेलं आहे त्यांनी. कॅपिटल आणली की एंट्री होते कॅश और बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. इथं कोणी आणलेलं आहे? मंगेशनी. इथे येतं टू मंगेश कॅपिटल अकाउंट 1 लाख. सेकंड इफेक्ट आहे तो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आरटीजीएस आहे, म्हणजे बँकने आलेलं आहे पेमेंट. मग इथे येणार बँक अकाउंट, मंगेशच्या कॉलमला येणार 1 लाख.
प्लांट अँड मशिनरी रिव्हॅल्यूड ॲट 48,000. प्लांट अँड मशिनरी पहिले 60,000 होती, आता 48 झाली, म्हणजे 12,000 नी कमी झाले. ठीक आहे, त्याला म्हणतात रिड्यूस किंवा डेप्रिसिएशन. ठीक आहे, व्हॅल्यू कमी झाली, लॉस आहे आपला. लॉस झाले की रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे, इकडे रिव्हॅल्युएशनचे डेबिटला येतो लॉस. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. $12,000 लॉस येतो, इकडे येणार 12,000. त्याच्यानंतर बिल्डिंग इज टेकन बाय मकरंद ₹1,00,000. आता ही जी बिल्डिंग आहे ही मकरंदने घेतलेली आहे. ओके, आता हे 72,000 होतं, मग घेतली की तिला 1,00,000 ला. मग ह्याच्यामध्ये प्रॉफिट ऍड करायचा. आपण विकली ती प्रॉफिट वर विकलेली आहे, त्याला 28,000 आपला झाला प्रॉफिट. ठीक आहे, हे 1,00,000. ओके, आता हा प्रॉफिट आहे, याचा इफेक्ट येणार इकडे क्रेडिट साइडला. बाय काय विकले? बिल्डिंग. मग इकडे येणार बाय बिल्डिंग अकाउंट 28,000. ठीक आहे, त्याच्यानंतर आता हे विकलेले आहे म्हटलं, इथून पूर्ण लेस होणार. लेस टेकन बाय महेश. कोणी घेतलेली? सॉरी, मकरंदने घेतलेली. मकरंद. हे 1,00,000 पूर्ण मायनस होणार, इथं आउटरला राहणार 0. ठीक आहे, 1,00,000 मधून 1,00,000 पूर्ण लेस होणार, आउटरला काहीच राहणार नाही. आता मकरंदने घेतले म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट येणार त्याच्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. इथे येणार टू बिल्डिंग अकाउंट. टू बिल्डिंग अकाउंट. ओके, मकरंदच्या कॉलमला येणार 1,00,000. ओके, ही झाली तिसरी ऍडजस्टमेंट आपली. पुढे दिलेलं आहे आरडीडी इज टू बी इन्क्रीज अप टू ₹4,000. 4,000 रुपये आरडीडी आहे, मग ते लेस करायचं डेटर्स मधनं नेहमीप्रमाणे. लेस आरडीडी 4,000, आउटरला येणार 38,000. ठीक आहे, हा लॉस आहे. आता अगोदर इथं बघायचं, इथं 2,000 रुपये पहिले बुडलेले आहेत. आता जे 2,000 आहेत त्याचाच इफेक्ट येणार फक्त. इकडे येणार टू आरडीडी अकाउंट 2,000 ओनली. त्यातले 2,000 ऑलरेडी बुडालेले होते. ठीक आहे, द ओल्ड पार्टनर डिसाइडेड रिटर्न हाफ ऑफ द अमाऊंट ऑफ गुडविल इन द बिझनेस. त्यांनी सांगितले हाफ अमाऊंट गुडविलची, सॉरी, द गुडविलची ऍडजस्टमेंट होते आपले राहिले. अँड 40,000 ॲज ए शेअर ऑफ गुडविल बाय आरटीजीएस. गुडविल आणलेलं आहे त्याने, मग त्याची एंट्री होते कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 40,000. सेकंड इफेक्ट गुडविलच्या क्रेडिट साइडला बाय बँक अकाउंट 40,000. ही झाली पहिली एंट्री, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. सेकंड एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स, म्हणजे मकरंद आणि महेश. ठीक आहे, आता हे जे गुडविल आहे त्यांच्या रेशो मध्ये वाटून द्यायचं असतं त्यांना. यांना येणार 8,24,000, याला येणार 8,2,16,000. एक इफेक्ट इथं. सेकंड इफेक्ट येतो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुडविल. गुडविल अकाउंट याला येणार 24,000, याला येणार 16,000. ओके, आणि शेवटी दिले हाफ ऑफ द गुडविल रिटेन इन द बिझनेस, म्हणजे अर्ध विड्रॉ केले आणि अर्ध बिझनेस मध्येच ठेवले. मग विड्रॉची एंट्री होते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तर हाफ अमाऊंट विड्रॉ केली 12,000 च्या हाफ, सॉरी 24,000 च्या हाफ 12,000 आणि 16 च्या हाफ 8,000. ओके, त्याच्यानंतर पुढं द ओल्ड पार्टनर डिसाइडेड टू सॅक्रिफाईस इक्वली, सॉरी इथं इक्वली सांगितलेलं आहे त्यांनी, मग इथे इक्वल अमाऊंट टाकायची त्यांची. किती होतं? 40 होतं, तर यांना 20 येणार. 20,000 आणि 20,000. याचा सेकंड इफेक्ट येतो बँक कॉलमच्या, इथं कॅश किंवा बँक येतं. ठीक आहे, सेकंड इफेक्ट इकडे क्रेडिटला बाय मकरंद आणि बाय महेश. हे वर्किंग नोट आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी. 20,000 आणि 20,000 विड्रॉ केले. ओके, चला आता याच्यानंतर टॅली करायचं डायरेक्ट. इकडे 28,000
मोठी अमाऊंट आहे, दोन्हीकडे लिहायची. 28,000 मायनस 14,000 राहिले 14,000. हा बॅलन्स टाकायचा कॅपिटल अकाउंटला, ब्रॅकेट मध्ये प्रॉफिट. ठीक आहे. हा दोन पार्टनरला वाटून द्यायचा, मकरंद आणि महेश. मकरंद आणि महेश त्यांचा रेशो आहे 3:2. आता डिवाइड करू आपण. 14,000 डिवाइड बाय 5. 5 2 जा 10, 40, 5 8 जा 40, 2,800 into 3. 0 0 3 8 जा 24, 3 2 जा 6 plus 2, 8,400 5,600. ठीक आहे. हा जो प्रॉफिट आहे इकडचा इकडे लिहायचा अपोजिट साइडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट. अकाउंट ब्रॅकेट मध्ये प्रॉफिट. पहिल्याला 8,400 आणि दुसऱ्याला 5,600. ओके. आता टोटल करायची. 95, 5 plus 4, 9 आणि 8 17. ठीक आहे. 10 आणि 2 12. त्याच्यानंतर इकडं 1 16, 1 21, 600. ह्या इकडच्या मोठ्या अमाऊंट आहेत त्याच इकडे लिहिल्या आपण. ठीक आहे. आता त्याच्यातून इकडचं मायनस करायचं. 127,400 मधून 120 मायनस करायचे. हे 1,00,000 आणि 20,000 तर राहणार 7,400. इथं 1,01,600 आणि इथं 1,00,000 पूर्ण. याला म्हणतात टू बॅलन्स कॅरेट डाऊन. ठीक आहे. आता हा जो कॅरेट डाऊनचा बॅलन्स आहे इथला, तो इकडे लायबिलिटी लिहायचा कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. पहिलं मकरंद आहे, मकरंद, महेश आणि मंगेश. $7,400 6 plus 4 10, 8 plus 1 9, 0 आणि 2. ठीक आहे. त्याच्यानंतर याला टोटल करायचे. आता हे टोटल तर मॅच होणार नाही आपली, कारण हे बॅलन्स शीट आपल्याला बनवायला सांगितलेलं नाही. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर ही इथली अमाऊंट टाकायची असते. 1,20,000 प्लस हे 40, 1,60,000. 1,60,000 मधून हे मायनस करायचे 40,000. इथं राहतील 120. हा कॅरेट डाऊनचा बॅलन्स आहे. हा कॅरेट डाऊनचा बॅलन्स इकडे लिहायचा बँक 1,20,000 आणि इथं टॅली होतं 40,000 आणि 40,000. ह्याची काही लिहायची गरज नाही. इथं जर कॅरेट डाऊन असेल तर ते पण इकडं असेटला लिहायचं आणि शेवटी टोटल करायचे असते. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला असेल. सोपं आहे. ठीक आहे. जर नसेल समजलं तर कमेंट मध्ये सांगा, मी तो पॉइंट जो आहे तो एक्सप्लेन करू शकतो तुम्हाला. ठीक आहे. धन्यवाद.